असेल तर प्रत्येक क्षणी काय करायचंय, सम्यक दर्शन ज्ञान चारित्राची आराधना करायची. ती आराधना करण्यासाठी विषय काय सांगितला तर स्वभाव. आणि असा स्वभाव जाणला तरच आपण आराधक झालो, नाहीतर आपली सगळी काय चालली आहे, विराधना चालली आहे. म्हणून बघा आपल्याला इतकी ज्ञानाची रुची आहे. मग ज्ञानाची रुची आहे म्हटल्यानंतर चारित्रामध्ये सुद्धा विशेषता येते की चारित्र तसंच गबाळ राहतं. बघा नीट लक्ष देऊ नाही का, ज्ञानाची रुची आहे म्हटल्यावर चारित्रात गबाळपणा नसतो. चारित्र पण त्याच्याबरोबर काय आहे, अंशाने ते पण शुद्धीला प्राप्त होत आहे, शुद्धीची वृद्धी होत जाते. आणि असं चारित्र प्राप्त होत आहे म्हटल्यानंतर तिथं काय आहे, निराकुलता आहे. म्हणून सगळ्या षटक्रिया हे कशामध्ये येतात, ज्ञानात येतात की दर्शनात येतात की चारित्रात येतात. श्रद्धा नाही त्याच्यात. षटक्रियेमध्ये पहिल्यांदा तर शुद्धोपयोगच घ्यायचा. देवपूजा, पुण्य पावणे म्हणजे स्वभावाला जाणं, म्हणजेच काय झालं, श्रद्धा आली त्याच्यात. आणि ते त्याच्याबरोबर जे ज्ञान आहे आणि चारित्र आहे ते त्याच्यामध्ये अभेद रूपाने आहे. म्हणून देवपूजा असो, गुरुपास्ते असो, स्वाध्याय असो, संयम असो, तप असो, दान असो, सगळ्यामध्ये प्रथमतः तर शुद्धोपयोग दृष्टीचा विषय घेतला. आणि त्याच्यामध्ये जेवढा क्षरक्षम प्रगट झाला तेवढं ज्ञान आहे. आणि जेवढं तिथं काय आहे, जेवढी त्याची स्वरूपाचरणची स्थिरता आहे, अल्प असेल, चतुर्थ गुणस्थानात पुढे काय असेल तर त्यामध्ये काय सांगितलं, तेवढ्या अंशाने चारित्र त्याचं काय झालं, शुद्ध प्रगट झालं. आणि असं शुद्ध चारित्र प्रगट झालं म्हणजे त्याचं चतुर्थ गुणस्थानापासून अंशिक शुद्धता सुरू झाली. रत्नत्रयाचीच नाही, फक्त अनंत गुणांची शुद्धी झालेली आहे. अंशिक आपल्या प्रयोजनभूत म्हणून आपण रत्नत्रयाची शुद्धी म्हणतो, पण वास्तविक पाहता अनंत गुणांची शुद्धी अंशाने प्रगट झाली. आणि शुद्धीची वृद्धी होत होत एक दिवस मग तो काय होतो, 14व्या गुणस्थानात जातो. आणि तिथून चारित्राची शेवटच्या समयात काय होते, पूर्णता होते. आणि चारित्राची पूर्णता झाल्यावर तो सिद्ध अवस्थेला प्राप्त होतो, तो म्हणजे XYZ. तर मीच आहे तो, मीच अशी साधना करणार, मी न्यायिक राहणार, निरपेक्ष राहणार. आणि इतका आपण आतमध्ये न्यायिकतेची साधना केली तर तिथं आपलं जीवन सफल आहे. आणि न्यायिकतेची साधना सोडून बाकी सगळं केलं, बघ कशात वेळ चाललाय सारखा. 24 तासामध्ये किती वेळ पूजेत गेला, देवपूजा, गुरुपासना, गुरूंची उपासना, सेवा, व्रयावृत्त किती वेळ केलं, स्वाध्याय किती वेळ केला, संयम किती वेळ केला, तप किती वेळ केला आणि दान किती वेळ केलं. सगळ्याला वेळ देतो का? फक्त आपल्याला काय वाटतं, फक्त ध्यान आणि स्वाध्याय बस, बाकी काही बोलू नका. म्हणजे हे केलं तरी उगीच इकडं तिकडं 5 मिनिटं केलं सोडून दिलं. आणि उलट कसं आहे, गॅप खूप पडलाय, आपण आलोय, आल्यानंतर भाव कसे पाहिजेत. मला पहिला वैयावृत्त करायचंय, त्या दर्शनाला मला पल्लवीने पण बोलवलं, चल खाली ऐकायला, मी पण म्हटलं जा, तरी सुद्धा ती हल्ली नाही. किती तर वेळ वैयावृत्त करतच राहिली. म्हणजेच असं आपल्याला व्हायला पाहिजे. नाहीतर आपलं काय, रुद्री येऊ देत, गावाला जाऊन येऊ देत, काय येऊ देत, झालं सेवा, नाही तर गेली तिकडं. ते गाजराची पुंगी वाजली तर वाजली, तर मोडून खाल्ली तर लोक म्हणतात. तसं आपल्याला सेवेच्या बाबतीमध्ये काय आहे, अनास्थ आहे. मग तिथं त्यांनी दिलंय मरणकंडिकेमध्ये 126 पान असेल की जो आता सेवा काहीच करत नाही, पण त्याला जेव्हा काही त्रास होतो तेव्हा त्याला कुणाचं तोंड बघावं लागतं, सेवा करणाऱ्यांचं. का बघावं लागतं तर ज्या वेळेस त्याला स्वतः वेदना होत आहेत त्यावेळेस तो काय करतोय, मग खूप स्वाध्याय केला परंतु सेवाच केली नाही, तर त्याला दुसऱ्यांचीच काय झाली त्यावेळेस गरज लागली. आणि मग त्याच्या मुखाकडे पाहण्याची वेळ आली. खूप दिल्या त्याच्यामध्ये वैयावृत्तामध्ये कितीतरी गुण प्रगट होतात. निर्विचिकित्सा गुण प्रगट होतो, त्याची ख्याती होते, असे काय काय बरेच चरणानुगात मुलाचार, अंगार धर्मामृत वगैरे घेतले. मग अशा रीती सगळ्यामध्ये काय घेतलेले त्यांनी, पुष्कळ पद्धतीने वैयावृत्ताची विशेषता सांगितली. आणि निर्विचिकित्सा गुण का प्रगट होतो, किळस करत नाही. मग कसं पण असेल, समोरचा साधू रोगी कसाही असेल, किळस करणार नाही. आपल्याला जरासं जास्त कमी झालं, क्रिया करावी लागली तर लगेच आपल्याला चीड होते, म्हणजे किळस झाली ही एक प्रकारची. म्हणजे वैयावृत्त राहिलं नाही, ते क्लेश झाला, संक्लेश झाला. उलट किती पण होऊ देत, उलट त्यामध्ये आपण शांतीने, जसं अनुकूलता होईल तसं मी अनुकूलता देऊनच वैयावृत्त करणार आहे, त्यामध्ये क्लेश करणार नाही, शब्द पण चुकीचे वापरणार नाही. असं जर समजून आपण नीट वैयावृत्त केलं तर काय आहे, तिथं आपल्याला ते पुण्याचं फळ मिळालं. आणि स्वभावाला जाणलं तर शुद्धोपयोग झाला. आणि आपण स्वभाव पण जाणलो नाही आणि ते पण नीट केलं नाही, वैयावृत्त विकल्पाच्या भूमिकेत दोन्ही केलं तर सगळं पापबंधाला कारण आहे. आणि का करायचं असतं वैयावृत्त, ह्याला महत्व आहे. कोणत्या वेळेस कसं किती करायचं
आणि ते जर त्यावेळेस केलं ठीक आहे, नाहीतर आम्ही काय म्हणणार, करू की एकदा रात्री बघू कधीतरी झोपताना. आणि मग कणिक तिंबल्यासारखं थोडं तिंबायचं. मी काय म्हटलं नीट लक्षात घ्या, म्हणजे कुठं कसं पॉईंट लावायचं काही नाही, नुसतं काय केलं कसं तरी करून टाकलंय करडाला आणि झालं. पुढं त्याचा काय इफेक्ट होतोय ते पण बघितलं नाही. तर असं केलं तरी चुकीचं आहे. आणि आता तर सगळेजण शिकलोय आपण, करतो का घरामध्ये सासू सासऱ्यांचं आई वडिलांचं काय कोणाचं जसं बरं नसेल तसं. फक्त क्लास झाला, शिकलो सर्व पॉईंट, परंतु त्याचा उपयोग जीवनात शून्य. जसं धर्मामध्ये पण आलो आणि धर्मामध्ये फक्त शुद्ध उपयोग शिकलो, पण विकल्पाच्या भूमिकेत अशुभ विषय कशामध्ये आमचं चित्त जाऊ नये म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, स्वभावाला जाणलं पाहिजे. आणि अशी आमची रुची असेल तर उपयोग आहे. नाहीतर काय केलं, संध्याकाळी पण जाऊन मंदिरात शास्त्र वाचलं, इथं पण बरं शास्त्र वाचायलाच बसलो. म्हणजे काय चाललंय, कोणाचं कसं किती आणि काय योगदान आपलं द्यायला पाहिजे ह्याचा आपण जर विवेक ठेवला नाही तर आपलं जीवन वाया चाललंय. म्हणून पहा, प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असते. काय जबाबदारी असते, मी काय करतो आणि काय केलं पाहिजे, तरच ही साधू संस्था आणि सगळा हा धर्मप्रचार प्रभाव वगैरे काय असेल तर होऊ शकतो. आणि फक्त आपल्याला फक्त तोंडापुढं पुस्तक घेऊन बसलं, म्हणजे पुस्तक असतं विद्या, आणि इतकं वाचत बसलो, काय झालं, गरज आहे म्हटलं तरी निघून गेलो आपण, तरी सुद्धा काय लागला, दोष. म्हणजे हे सगळं काय चाललंय, सांगितलंय आता गरज आहे थांबा, तरी सुद्धा निघून जातो. म्हणजे इतकं आपल्याला सेवेच्या बद्दल वैराग्य, म्हणजे खरं वैराग्य नाही, ते आपली ही भ्रमंती आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला बाहेरचं काम हो बंद कथेची रुची सुटली, परंतु ज्या वेळेस जे यथा पदवी करायला पाहिजे ते केलं नसलं तर काहीच उपयोग नाही. त्या गोदूबाई सोलापुरात शिकवायच्या लहान मुलांना, नंतर त्यांनी दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यावर काय झालं, थोडंसं बुद्धीमध्ये फरक पडला आणि त्या इथं महापूरला होत्या, पण त्यांना असं पिंची कमंडू पण त्या विसरून जायच्या वगैरे. मग शेवटी चंद्रमती माताजींनी यांना सांगितलं शैलाला की जावा तिथं त्यांचं वैयावृत्त करा आणि त्यांचं स्थितीकरण करा. पण नेमकं त्याच वेळेस त्यांची काय झाली, समाधी झाली. म्हणजे हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. नाहीतर आपल्याला काय वाटतं, खूप वाचलं, खूप ध्यान केलं, खूप काय पुस्तकी ज्ञान केलं आणि तेवढंच केलं तर आपलं जीवन सफल आहे, आणि ते केलं नाही तर आपल्याला काय नाही उपयोग असं वाटत असेल तर ही भ्रांती आहे. म्हणून ज्ञान आतून येतं, ज्ञान बाहेरनं येत नाही. हे जर आपल्याला समजलं तर आपल्या जीवनातली मरगळ संपली आणि कायमची. नाहीतर आपल्याला काय वाटतंय की काय ते म्हातारे बायका आहेत की करायला भरपूर, स्वयंपाक करायला बायका आहेत, सेवा करायला बायका आहेत आणि आम्ही कशाला फक्त शिकायला आणि वाचायला. तर हे आपले विचार चुकीचे. प्रत्येक गोष्ट मी करणार, मला यायला पाहिजे वेळेला, आणि ते पण वेळ सोडून गेलो तर काहीच उपयोग नाही. असं अतिक्रम जर करत राहिलो तर वेळेत काहीच होणार नाही. आणि परत साधूलाच म्हणायचं इतकं कशा वेळ लावायचं, म्हणजे किती हे उलट चाललंय. आपण वेळेवर कुठंच पोहोचत नाहीये, शुद्धीला नाही कशालाच नाही. म्हणून प्रत्येक श्रावकाची ही जबाबदारी आहे, प्रत्येक ब्रह्मचारिणीची जबाबदारी आहे की काय चाललंय आणि आम्ही काय केलं पाहिजे. नाही तर काय नाही, सकाळी उठलं पुस्तक वाचलं, परत देवळात 9:30 पर्यंत बसलो, परत पुढं काय परत पुस्तक घेऊनच बसलो आल्यावर. म्हणून काय चाललंय हे बघायला प्रत्येकाने वर यायचं आणि तर आपल्याला कळलं काय चाललंय. नाही तर फक्त काय नाही. मग चंद्रमती माताजींना असंच नातेपुतेत काहीतरी महाराजींवर चालला होता वैयावृत्ताचा विषय, आणि मी म्हटलं कशाला जाऊ दे तिथं, काय नको म्हटलं. तर चंद्रमती माताजींनी एकच उत्तर दिलं, त्यांना मी सांगेन की आमच्या तालमीत तुम्ही पण उडी मारा. म्हणजे काहीतरी ते हिरडा वगैरे द्यायचं होतं आणि ते विशिष्ट पद्धतीने द्यायचं होतं. म्हटलं इथं ह्या लोकांना पटेल नाही पटेल, कशाला आपण त्यात पडायचं, असं म्हणून मी काहीतरी संकेत करायला गेले. तर माताजी काय म्हटल्या की आमच्या ह्या मैदानात का काय त्यांचे शब्द आठवत नाहीत, त्यांना पण उडी मारायला सांगेन. म्हणजे त्यांनी पण हे लक्ष द्यायचं, ज्यांना पटत नाही त्यांना पण ह्यात मी घेईन. आणि मग हे नंतर पुढं पुढं ते काय काय पद्धतीने केलं तर त्यांच्या दृष्टीमध्ये जे दोष होता महाराजांच्या सगळा कमी झाला. म्हणून कसं आहे की सेवा ही फार महत्वाची वेळेला. आणि जर आपण काहीच सेवेला महत्व दिलं नाही तर आपलं जीवन काय चाललंय, वाया. सेवा कर म्हणून सांगितल्यावर केलं 2 दिवस आणि सोडून दिलं तर त्याला आतून भाव नाहीये. म्हणून कर म्हणून सांगायची पण रुची नको, आणि आपल्याला आतून असे भाव व्हायला पाहिजेत की माझ्या जीवनातला वेळ थोडा तरी जायला पाहिजे. सोलापूरच्या तर धनुष्य काय म्हणायचे, केव्हा पण यायच्या, आणि मी ठरवलंय की 2.5 तास इथं वेळ घालवायचा. मग काय पडेल ते आणि कसं असेल ते, दुपारी आलं दुपारचं काय असेल करायचं, नाही तर मग ध्यान स्वाध्याय करायचं, सेवा करायची. म्हणजे कधी पण येऊ दे, संध्याकाळी येऊ देत, मी तेवढा वेळ इथं घालवणार आहे. आपण काय काय ठरवलंय सगळ्यांच्या तर मुलाखत इंटरव्ह्यू, सगळ्यांना ठरवून द्यायचे. म्हणजे परत त्याला वैयावृत्त म्हणायचं काय, ते पाप झालं. आपण स्फूर्त व्हायला पाहिजे. 1 तास धर्मासाठी काढायला पाहिजे. 1 तास 6 तास धर्मासाठी
6 तास, म्हणजे आता संसारासाठी 12 तास गेले आणि धर्मासाठी 12 तास, म्हणजे 12 तास मी वेळ घालवेल, मग सगळं चालत त्याच्यामुळे. मग ते सहजानंद वर्णींनी खूप चांगलं घेतलंय. सकाळी उठल्यापासून तो स्वयंपाक करू लागला तर काय म्हणतो, मला दान देऊन जेवायचंय. तर त्याचं सकाळी 6 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत सगळा 6 तासाचा वेळ त्यांनी कशात धरला, धर्मामध्ये. आणि आपण केवळ स्वतःच खाल्लं तर मग त्याला धर्म म्हटलं नाही. मग सगळ्यात असं त्यांनी खूप चांगलं घडवलंय, कसं धर्म अर्थ मोक्ष काम वगैरेची विभागणी करायची, कसं स्वतःसाठी वेळ समर्पित करायचा, धर्माची रुची कशी करायची. आणि अशी जर आतमध्ये रुची झाली तर आम्ही मार्गस्थ होतो. तर किती पुस्तकी ज्ञान केलं, पांडित्य केलं, सगळं गणिती शिकवलं, सगळं शिकवलं, कर्णानियोग झालं, परंतु आपल्या जीवनात सुधार झाला नाही तर काही उपयोग नाही.